विधानसभा निवडणुकीचा मतदान झाल्यानंतर उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मतमोजणीसाठी पुणे प्रशासन देखील सज्ज झालंय, तर पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांसाठी मतमोजणी पार पडते आहे। विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी पार पडणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आजपासून मतमोजणीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सर्वाधिक जास्त 25 फेऱ्या खडकवासला मतदारसंघात होणार आहे, तर पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांसाठी मतमोजणी होते आहे। पुणे शहरातील 8 विधानसभेच्या मतमोजणीसाठी जवळपास 2000 कर्मचारी कार्यरत आहेत। मतमोजणीच्या वेळी बूथ प्रतिनिधी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित राहतील। जसे जसे प्रत्येक फेरीची मतमोजणी पूर्ण होईल तसे तसे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी ते जाहीर करतील आणि ते आपल्याला समजू शकतील। एकूणच मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आणि 23 तारखेला 8 वाजता ही मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल। कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामातील मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे। निवडणुकीच्या निकालानंतर विजय मिरवणूक काढण्यावर देखील निर्बंध असतील। या आदेशाचं उल्लंघन करणारी व्यक्ती शिक्षेला पात्र राहील असे आदेश पोलिसांनी दिलेले आहेत। या परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतमोजणी केंद्रातील स्ट्रॉंग रूमच्या 200 मीटर परिसरात मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं घेऊन जाण्यास मनाई आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।